छगन भुजबळ यांनी जेलमध्ये शहीद व्हावं असं स्टेटमेंट हरिभाऊ राठोड यांनी आज केलं आहे आणि या स्टेटमेंटला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्यांच्याविषयी छगन भुजबळ यांनी जातीजातीमध्ये तेढ निर्माण केला आहे असं हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे। लोकांनी विरोध करायला पाहिजे, परंतु त्याच्या बोलण्याला लोक समर्थन देत आहेत। मित्रांनो, नेमकं हरिभाऊ राठोड छगन भुजबळ यांच्याविषयी काय बोलले हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून छगन भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत आणि वेळोवेळी मराठा समाजाविषयी गरळ ओकण्याचं काम करत आहेत, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत। मित्रांनो, गेल्या 2-3 वर्षापूर्वी छगन भुजबळ हे जवळपास 23 ते 24 महिने तुरुंगामध्ये राहून आले आहेत, कारण त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या, लोकांचे पैसे घेऊन ठेवले आणि जे काही शासनाचे तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं आहे। आणि मित्रांनो, एवढंच नाही तर करोडोची माया जमवण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं आहे आणि ते जेलवारीला पण जाऊन आले आहेत आणि जेलमध्ये ज्यावेळेस त्यांची जामीन झाली नाही त्यावेळेस त्याच्या अगोदर असं वाटत होतं की छगन भुजबळ हे जेलमध्ये शहीद होतात की काय, हीच आठवण म्हणून हरिभाऊ राठोड यांनी आज स्टेटमेंट केलं आहे की छगन भुजबळ हे जेलमध्ये शहीद व्हावेत, त्यांना जेलमध्ये मरण यावं। मित्रांनो, याच्या बोलण्याला लोकांनी कडाडून टीका करण्याऐवजी लोकांनी त्यांचं समर्थन केलं आहे। याच्यामागे नेमकी भूमिका काय आहे, याच्यामध्ये नेमकं छगन भुजबळविषयी एवढं लोकांनी प्रकट मत का व्यक्त केलं आहे, तर मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी वेळोवेळी आंदोलने केली आणि आंदोलनं केल्याच्या नंतर त्यांना यश मिळालं। गेल्या 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी आरक्षण दिलं आणि राहिलेलं आरक्षण आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी दिलं, परंतु छगन भुजबळ या आरक्षणाला विरोध करत आहेत, या GRला विरोध करत आहेत। म्हणून मित्रांनो, छगन भुजबळनी नेमकं 2 वर्षात केलं काय, तर जे बहुजन समाज आहे, 12 बलोतेदार समाज आहे, जो वाड्यावरचा वस्तीवरचा जो राहणारा मायक्रो OBC आहे, मराठा आहे, यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं आहे। मित्रांनो, आपण म्हणतात की मराठा आरक्षण आत्ताच दिलं आणि OBCंच्या जे काही आरक्षण आहे त्यांच्यामध्ये मराठा समाज वाटेकरी आहे, तर मित्रांनो तसं नाही आहे। कारण गेल्या 1994 पासून जे काही आरक्षण मराठ्यांना दिलं आहे ते विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून चालू आहे। फक्त ह्या मराठवाड्यामध्ये जे काही गडीवरचे वाड्यावरचे पाटलं होते त्यांनी मराठवाड्यामध्ये आरक्षण घेण्यास नकार दिला आणि म्हणून मराठवाड्यामध्ये OBC जे काही कुणबी मराठा म्हणून होते ते कुणबी मराठा आरक्षण घ्यायला तयार नव्हते आणि त्यावेळेस त्यांच्याकडं 200, 300, 500 एकर जमिनी होत्या, म्हणून मराठ्यांनी विरोध केला की आम्हाला OBCमध्ये जायला नको, आम्ही मराठा म्हणूनच राहायला तयार आहोत आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये OBC आरक्षण मराठ्यांना मिळालं नाही। परंतु मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये 1994 पासून आरक्षण चालू आहे आणि ते चालू आहे। तर मग हे छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, वाघमारे असतील किंवा जे काही विदर्भामधले वडेट्टीवार असतील, यांनी फक्त मराठवाड्यापुरतंच राजकारण करण्याचं काम केलं आहे। मग त्यांना माहिती नाही का की विदर्भामध्ये चालू आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालू आहे। फक्त मराठवाड्यामध्ये आरक्षण मिळालं तर यांच्या पोटात दुखू लागलं आणि याच दुखण्यामुळं हरिभाऊ राठोड यांनी आज प्रकट मत व्यक्त केलं की छगन भुजबळ यांनी जेलमध्ये अमर व्हावं किंवा त्यांना वीरमरण यावं। मित्रांनो, छगन भुजबळ
यांच्याविषयी एवढं प्रखट मत लोक का देतात याच्या मागचा पार्श्वभूमी आपण आत्ताच बघितली. परंतु मित्रांनो, जानकरांचं मत आहे की हरिभाऊ राठोड यांनी जरा वेगळा संदर्भ देऊन बोलायला हवं होतं, परंतु त्यांनी डायरेक्ट वीरमरण व्हावं. कारण मित्रांनो, गावगाड्यावर शहरामध्ये मराठवाड्यामध्ये भांडणं लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छगन भुजबळ यांनी केलं आहे. म्हणून मित्रांनो, छगन भुजबळ आणि हरिभाऊ राठोड यांचं मत आपल्याला पटलं का ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.